खूप जणांचा प्रश्न असतो की कपडे छान असतात का, व्यवस्थित असतात का, धुवून देतात का. बघा आता तुम्हालाच मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा आता अशा प्रकारे सर्व काहीत ना कपडे दिलेत बघ. त्याने मस्त शिलाई वगैरे काढतात का, खूप छान मस्त असे शिलाई काढून देतात. जरी त्यांनी नाही काढलं तरी मी काढून घेते, कारण अशा प्रकारे त्यांचे बघा ड्रेस किती मस्त असे एकदम घड्या व्यवस्थित खूप छान अशा मस्त प्रकारे घड्या घातलेल्या होत्या. बघा आता मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे घड्या घातलेल्या होत्या बघा, किती मस्त. मला उकलूसुद्धा वाटत नव्हते. अशा प्रकारे पूर्ण शिलाई काढलेली होती त्यांनी. मी पण कधी कधी काढत नाही शिलाई, पण त्यांनी पूर्ण अशी शिलाई काढून मस्त ड्रेसपासून असे गाऊनपासून बघा तर अशा प्रकारे घड्या घातलेले ते बघा. हा जुना ड्रेसचं तुम्हाला तर दाखवते बघा, किती मस्त शिलाई काढलेली आहे बघा. आणि किती छान अशा घड्या वगैरे मस्त वगैरे घातलेत की नाही. तर चला अशा प्रकारेतनं ह्या साड्या वगैरे त्यांनी दिलेल्या त्यावरती लावा. जवळजवळ 30 साड्या होत्या, त्यांच्या 3 गोधड्या शिवायच्या होत्या आणि जे काहीत ना जुने कपडे काढून दिलेले. तर आज मी तुम्हाला डबल बेडच्या त्यांच्या 3 गोधडी आहेत. 3 गोधडीतली मी त्यातली एक गोधडी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी साडी एकाला एक जॉईन करून घेतलेली. त्यांना 6.5 फूट उंचीला पाहिजे होती आणि रुंदीला 6 फूट पाहिजे होते. तर त्यांनी अशा प्रकारचे साड्या दिले होते ना, त्या अशा प्रकारे मी तुम्हाला तर अशा प्रकारे मी साडी पहिले जे काय आहेत ना अशा प्रकारे हातरून घेतलेले मधनी मशीनवरती जॉईन करून घेतलेले. आणि तर बघा अशा प्रकारे हातरून घेतले आणि पूर्ण प्लेन करून घेतले आणि आपली डबल बेडची गोधडी अजिबात गोळा होत नाही. तर बघा आणि ह्याच्यावरती मी छोटे कपडे वगैरे सर्व काहीत ना हातरून घेतले. भरपूर ताईंचा प्रश्न होता की ताई तुम्ही शिलाई काढता का, जीन्स पॅन्टची तुम्ही गोधडी शिवता तर जीन्स पॅन्टची शिलाई रुतत नाही का. तर तुम्हाला ताईने सांगते, मी जीन्स पॅन्टची पूर्ण जाड जेवढी शिलाई असते ना तेवढी काढून घेते, त्यामुळे गोधडीमध्ये अजिबात रुतत नाही आणि शिवण्याला पण आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही आहे तशी जीन्स पॅन्टची शिलाई ठेवली तर शिवता पण येत नाही आणि सुया पण जातात. ज्यावेळेस एकावर एक 2 थर आले, एका थरांचा काही प्रश्न होत नाही, पण ज्यावेळेस एकावर एक 2 थर येतात त्यावेळेस तुमची सुई हमखास तुटणार आणि मशीन पण बिघडणार. तर मी जे काय आहेत ना तर अशा प्रकारे मी पहिली साडी हातरून घेतली बघा. ही खणाची साडी होती, त्या प्रकारे अशी मी हातरून घेतलेली. अशा प्रकारे त्यांच्या 3 गोधड्या होत्या. आता 3 गोधड्यांचा काही व्हिडिओ येणार नाही, फक्त एका गोधडीचा मला एक व्हिडिओ काढावा म्हणलं. प्रत्येक जणीचा एका गोधडीचा मी व्हिडिओ काढते. जास्त जमलंच तर वेगवेगळं काय असलं तर मी वेगळे व्हिडिओ काढते, नाहीतर नाही, शक्यतो एकाच गोधड्यांचा व्हिडिओ काढते. हे मुशींच्या आजीची गोधडी आहे. त्याने 3 गोधड्या आणून दिल्या होत्या. घरीच ते कपडे आणून देतात आणि घेऊन जातात. मी कुठेही अजून कोणाच्या घरी जात नाही आणायला आणि आमच्या होम सर्व्हिस पण असं काही नाही आहे. तर मग अशा प्रकारे ते घरी आणून देतात, घरी हे करतात. मग अशा प्रकारे मी पहिली साडी हातरून घेतलेली आणि आज मी तुम्हाला ह्या साड्यांपासून गोधडी शिवणार दाखवणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये त्याने 30 साड्या दिलेल्या होत्या. 30 साड्यामध्ये बऱ्याचपैकी खडे होते, ते डायमंडचे खडे होते. त्या प्रकारे मी त्यांचे वापस मी करणार आहे. जेवढे काय आहेत ना साडीला डायमंड होते ते आणि एक गोट मारायला साडी मी अशा प्रकारे काढून घेतलेले. तर जेवढे जसे त्यांना जाड हवी होती आणि रुंदीला 6.5 फूट हवी होती आणि उंचीला 6.5 फूट होती आणि रुंदीला 6 फूट हवी होती, असं त्यांनी बेडचं माप सांगितलेलं होतं. आता मी जेवढं जसं लांब होण्याचा प्रयत्न म्हणजे लांब शिवण्याचा प्रयत्न केला, जेवढी साडीची उंची रुंदी वगैरे आहे तेवढेच मी घेण्याचा प्रयत्न केला. तर आता त्यातून शिवून किती कट होते ते बघूया आपण पुढे. तर अशा प्रकारे मी साडी अशी मधनं जॉईंट कधी पण हाताळताना तुम्हाला सांगते, अशी जर आपण एकावर एक ते साडीची गोधडी शिवायची असेल तर अशा प्रकारे ह्या साईडने कडं त्या साईडने कडं मध्ये गॅप ठेवायचा. जर तुम्ही एकावर एक साडी खालची हातरत असाल तर तुम्हाला शिवल्यानंतर तिथं गॅप येणार म्हणजे येणार आणि कपडे सरकणार, साडीची किनार सरकणार. मला असं खूप वेळा अंदाज आलेला आहे. म्हणून मी काय करते, त्या साईडला एका साईडला कडी साडी हातरते, ह्या साईडला कडे मधनं गॅप तेवढं ठेवते आणि त्याच्यावरती पूर्ण अशी साडी हातरून घेते, म्हणजे जेणेकरून गॅप येत नाही. अशा प्रकारे जे काय ना त्यांचे छोटे कपडे वगैरे काय दिले ना अशा प्रकारे मी पहिला हातरून घेते बघा. आता तुम्हाला दिसत चला असे मस्त प्रकारे गाऊनचे वगैरे आता तुम्हाला दिसत असेल बघा, गाऊनची शिलाई वगैरे असे किती मस्त काढून दिलेले आहे. आणि अजिबात तुम्हाला सांगते कुठंही कपडा अजिबात एकही चुरगाळ नाही होता. जणू काही इस्त्री केल्यासारखे असे कपडे दिलेले होते त्यांनी, किंवा बायचान्स इस्त्री पण केलेली असतील असं मी काही सांगू शकत नाही. पण खूप छान असे मस्त घडी घालून दिलेली, ते अगदी घडी अजिबात उलगडूसुद्धा वाटत नव्हते, अशा मस्त प्रकारे त्यांच्या घड्या होत्या. आता तुम्ही जसे कपडे देतात ना तसे तुमची गोधडी तयार होते. आता फिनिशिंग वगैरे खूप छान होते, मस्त होते. जरी काय त्यांच्या घड्या व्यवस्थित नसल्या तर कधी चुरगाळ्यासारखे होतात आणि असं होऊन जातं. मग आता अशा प्रकारे उभे आडवेत ना मी अशा प्रकारे गाऊनचे तुकडे होते ना ते अशा प्रकारे असे मस्त प्रकारे गोधडी शिवणार आहे. आता हे पूर्ण ह्याच्यामध्ये गाऊनचे कपडे वापरलेले आहेत, काय ड्रेसचे कपडे आहेत, काय गाऊनचे आहेत आणि अशा प्रकारे हे होतं बघा. आता अशा करून प्लेन करून हातरून घ्यायचे, कुठे जाड कुठे पातळ असं आले नाही पाहिजे, आपली सर्व समान भाग आपली गोधडी आली पाहिजे. आणि बायचान्स एकावर एक थोडं जड हातरायचे, अजिबात जड हातरायचे नाही बघा. आता ही डबल बेडची उंची रुंदी जास्त होती ना त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडं थोडं गॅप दिसतात. आता ही सलवार पॅन्ट होते, ते पण सलवार पॅन्ट हातरून घेतलेली अशा प्रकारे. आणि बघा आता अशा प्रकारे घडीसुद्धा उलगड वाटत नव्हते त्यांची, एवढी छान घडी उलगडायला सुद्धा
म्हणजे वेगळं असतं ना, कारण नको वाटतं, कारण घरी घालताना ज्यांनाच माहिती असतं की ते कष्ट करावं लागतं घरी घालताना, त्यामुळे उलगडायला पण नको वाटतं. आणि बघा अशा मस्त प्रकारे एकावर एक असे ड्रेसचे कपडे होते ना, गाऊनचे कपडे, ड्रेसपासून असे मस्त आपली गोदरी तयार होणार आहे. तर असे तुमच्याकडे सलवार पॅन्ट वगैरे, कुर्ते वगैरे असतील ना, किंवा जीन्स पॅन्ट वगैरे असतील ना, तर मस्त प्रकारे अशी गोदरी शिवू शकता तुम्ही. आणि असेच माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंट मात्र एक करत जावा, ताई तुमची गोदरी खूप छान असते, मस्त असते, असे नक्की करत जावा. हातरून घेतलेले बघा. असे तुमच्याकडे पण असे कुर्ते वगैरे छान असेल तर मस्त गोदरी शिवू शकता. एकदम पातळ शिवण्याचा प्रयत्न करा. खालून वरून बेडशीट वापरा. आता मी तुम्हाला टिक्स सांगते. खाली तीन साड्या हातरलेल्या आहेत, त्यांचे 2 पदर झाले आहेत आणि हे गाऊनचे आता 2 पदर होणार आहेत. आणि त्याच्यानंतर परत मी साड्या हातरून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा, आता जे काही छोटे मोठे कपडे होते ना, ते आतमध्ये अशा गोदरींच्या पोटामध्ये घातलेले, आणि जे काही सर्व काही कपडे घातलेले ते त्यांची शेवटची गोदडी होते. आणि ह्याच्यामध्ये खडा राहिलेला होता बघा. अशा प्रकारे मी खडा काढून घेते, कारण मशीनमध्ये आपलं ते खडा चालत नाही, त्यामुळे एवढी काळजी घ्यावी लागते. आणि त्याच्यामागचे एवढे कष्ट कोणाला काही दिसत नाहीत. आणि बघा अशा प्रकारे, कारण नाही दिसले म्हणजे असे कपड्याची जाड शिलाई खडे अजिबात मशीनवरती चालत नाही, काळजी घ्यावं लागतं. तर मी जी काही साडी होती ते अशा प्रकारे मी घडी करून घेते. तर अशा प्रकारे साडी ही हातरून घेतलेली बघा. कुठे चोन आली नाही पाहिजे, प्लेन आलं पाहिजे, गुडे आले नाही पाहिजे, अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं. त्यासाठी तसंच त्या साईडला ती साडी हातरली, तसेच ह्या साईडला पण एक साडी हातरून घ्यायची बघा. आता ही एकदम मस्त नवीन साडी होते बघा. अशा प्रकारे बघा, काठा पदराची साडी खूप छान होती, मस्त होती. अशा प्रकारे ह्या साईडला पण ही. आणि तुमच्याकडं खूप सारं कपडा साडी असतील आणि त्या साड्यांचं करायचं काय, तर असे मस्त प्रकारे आपण गोदरी शिवू शकता. किंवा तुमच्याकडे ड्रेस खूप सारे आहेत, गाऊन खूप सारे, त्या तसं पण कोणाला न टाकून देता मस्त प्रकारे अशी तुम्हीही त्याची गोदरी शिवू शकता. मायेची उभाई, प्रेमाची उभाई खूप छान असं ह्या गोदरीमध्ये आपलं तसं राहतात. तर पहिलं कसं आजी उन्हाळा आला की गोदऱ्या शिवायला काढायचं, तर आत्ता तशा आज्या राहिलेल्या नाहीत आणि गोदऱ्या शिवायला राहिल्या. आणि आत्ता कसं प्रत्येकाजणाकडं वेळ पण नाही आहे तेवढा की 2-2, 3-3 महिने त्याच्यामध्ये घालवायला, कारण प्रत्येकजण जॉब करतं, हे करतं, त्यामुळे सांगते की आता वेळ पण नाही. तर आता मशीनमध्ये असे मशीन हँडवर्क अशी गोदरी आलेले, तर खूप छान एका दिवसात आपली गोदरी शिवू शकता. नाही 4 महिने आपण त्याच्यामध्ये घालवू शकत. तर असे मस्त प्रकारे आता आपले हे साडी तर अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायची आणि त्याच्यावरती अशामध्ये हातरून घ्यायची बघा. आता मध्ये हातरले, आता तुम्हाला वाटेल की मध्ये झाड होणार, तर अजिबात मध्ये झाड होणार नाही, कारण कुठं गॅप न दिसू नये किंवा साडी सरकू नये म्हणून आता जे काही वरून त्यांनी लावायला दिले होते ना काठापदराची साडी, मी पहिले मशीनवरती टीप मारून घेतलेली आणि मग नंतर कट करून घ्यायची आणि फोल्ड करा. जेवढी त्यांची साडीची उंची रुंदी वगैरे असेल तेवढीच मी गोदरी शिवायला घेतलेली. तर तुम्हाला नंतर सांगते आता शिवल्यानंतर किती फूट गोदरी झाली आणि किती रुंद झाली गोदरी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे आपली ही साडी हातरून घेतलेली बघा. प्लेन करून घ्यायची आणि नंतर हात टाके घालून घ्यायची बघा. अशी प्लेन करून घ्यायची. आता हे साडीची उंची रुंदी तुम्हाला आता अशा प्रकारे आपली पूर्ण गोदरी शिवून झालेली आहे. आणि ही त्यांची पहिली कस्टमरची गोदडी आहे बघा. किती मस्त आहे त्यांची गोदडी. आणि त्यांच्या 3 गोदऱ्या त्या डबल बेडचे ते साईडला मी त्याला पण साईडने पिंक कलरचा असा साडीतला गोट मारलेला. शिलाईचे काही व्हिडिओ येणार नाहीत म्हणून म्हटलं आज तुम्हाला शिलाईचं जर व्हिडिओ पाहिजे असेल, गोट मारण्याचं पाहिजे असेल, तर ह्याच्या पाठीमागचा जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावरती नक्की जाऊन बघा. कसे गोट मारले, कसे कटिंग टिचिंगपासून सर्व त्या व्हिडिओमध्ये आहे. चला, अशाच म्हणजे गोदऱ्यांचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. एक तुमचे कमेंट करा, एक लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.